पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी मतदान आरक्षण हक्क परिषद घेतली आणि 2018 साली परत नाशिक या ठिकाणी मतदान समाज आरक्षण हक्क परिषद घेतली. 2 परिषदा झाल्या. दोन्ही परिषदाला बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले आणि जो राज्यकर्त्यांचा जो टार्गेट होतं की 2 समूहामध्ये जास्तीत जास्त फूट पाडणे, तर ते त्यावेळेस आपल्याला सामंजस्याने सगळं थांबलेलं दिसतंय. कारण बाळासाहेबांनीच वर्गीकरणाच्या भूमिकेला पाठिंबा देणं म्हणजे तो विरोध जो होणारा होता तर तो विरोध त्यावेळेस काही प्रमाणात शांत झालेला आपल्याला दिसतो. आणि नंतर मग आपल्याला दिसतं की बाळासाहेबांनी वंचितच्या स्थापनेच्या वेळेस एक मुलाखत घेतली. तर ती मुलाखतीमध्ये क्लिअर कट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आरक्षण वर्गीकरणाला मातेल समाजाचा जो पाठिंबा आहे तर त्याला माझा पाठिंबा आहे. आणि मग नंतर तीच क्लिप मी मिळवली कार्यकर्त्यांकडून आणि सुरुवातीला मी टाकली होती ती क्लिप, कारण का मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो आरक्षण वर्गीकरणाच्या प्रक्रियेचा. आणि आज ती क्लिप सगळं महाराष्ट्रभर फिरताना आपल्याला दिसते. मित्रांनो, ती क्लिप नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. बघा, विचारणाऱ्याला एवढंच सांगतो की सामाजिक न्याय हा जर पोचवायचा असेल तर आरक्षणामध्ये विभाजन होणं गरजेचं आहे. तो मागासलेला आहे, त्याला पुढे येण्यासाठी जे जे उपाययोजना कराव्या लागतील ते करण्याची गरज आज आहे. आणि म्हणून मातंग समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे की आरक्षणामध्ये विभाजन असलं पाहिजे, त्याला पूर्ण पाठिंबा आहे. सर, मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की बौद्धांनी महाराष्ट्रामध्ये